मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला काही माहिती सांगणार आहे। ही महाराष्ट्रात असलेले आर्ट कॉलेज आणि मी परवा एक व्हिडिओ केला होता, त्यामध्ये सांगितलं होतं मी 10वी नंतर आर्ट डिपार्टमेंटला म्हणजे आर्ट फील्डमध्ये तुम्हाला यायचं असेल तर कुठले कुठले कोर्स असतात हे मी बेसिक तुम्हाला सांगितलं होतं। तर त्यामध्ये फाउंडेशन ह्या कोर्सबद्दल आपण बोललो होतो, त्याची ॲडमिशन प्रोसेस। तर आज आर्ट कॉलेज किती आहेत महाराष्ट्रात, तर ती मी पण एक बेसिक कोल्हापूरमध्ये किती आहेत किंवा मेन महाराष्ट्रातले किती आहेत तर हे मी तुम्हाला सांगेन। आणि तिथं कोर्स कोणते आहेत जे मी परवा सांगितलं तेच थोडक्यात परत आज क्लिअर करेन या व्हिडिओमध्ये। तर चला बघू आपण। नमस्कार मित्रांनो, आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला सांगितलेला आहे विषय की महाराष्ट्रामध्ये असलेले आर्ट कॉलेज ह्याबद्दल आज आपण थोडक्यात मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर मी कोल्हापूरमध्ये राहतोय, तर कोल्हापूरमध्ये जी कॉलेज आहेत तीच पहिल्यांदा मी तुम्हाला नावं सांगेन। तर कोल्हापूरमध्ये 3 कॉलेज आहेत, त्यामध्ये पहिलं येतं कलानिकेतन महाविद्यालय, दुसरं आहे दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट आणि तिसरं आहे कलामंदिर महाविद्यालय। तर ह्या कॉलेजमध्ये कलामंदिरमध्ये आणि दळवीज आर्टमध्ये पेंटिंग हा डिप्लोमा तिथं शिकवला जातो, जे फाईन आर्ट म्हटलं जातं। जीडॅट हेच आपल्याला डिग्री डिप्लोमा असं नाव त्याचं जीडॅटच येतं, पण त्यामध्ये शिकवलं जातं ते पेंटिंगमध्ये फाईन आर्टमध्ये येतं। आणि कलानिकेतन हे एकमेव कॉलेज कोल्हापूरमध्ये तिथं कमर्शियल आर्ट आहे, जीडॅट त्यालाही म्हटलं जातं। जाहिरातीसाठी जे कोर्सेस येतात, जाहिरात असेल, फोटोग्राफी असेल, डिझायनिंग असेल, कोरल, फोटोशॉप अशा काही गोष्टी येतात, तर ते ह्या कोर्समध्ये शिकवलं जातं। तर हे झालं कलानिकेतनमध्ये। त्याचनंतर महाराष्ट्रातलं किंवा देशातलं सर्वात मोठं आर्ट कॉलेज म्हणजे मुंबईतलं जे स्कूल ऑफ आर्ट, तसंच मुंबईत रयजे आहे, त्यानंतर पुण्यामध्ये अभिनव कला महाविद्यालय आहे। असे अनेक महाराष्ट्रात आर्ट कॉलेज आहेत। नाशिकमध्ये कलानिकेतन महाविद्यालय आहे। तर बऱ्यापैकी अशी खूप कोल्हापूरमध्ये म्हटलं तर इचलकरंजीमध्ये आत्ता एक कॉलेज आहे। तर तुम्ही गुगलवरती सर्च केलं आर्ट कॉलेज महाराष्ट्रातले तर तुम्हाला संख्या मिळेल। तर मी हे सगळे तुम्हाला नावं रिपीट काही सांगायची तशी गरज नाही पडणार। आणि तिथं वेगवेगळे कोर्स आहेत, म्हणजे ATD आहे। ATD हा शिक्षण म्हणजे ड्रॉइंग टीचर स्कूलसाठी जो कोर्स लागतो तो कोर्स आहे। त्याबरोबर फाउंडेशन मी पहिल्यांदा सांगितलं, 10वी नंतर तुम्ही पहिल्यांदा फाउंडेशन करू शकताय किंवा 12वी नंतर करू शकताय। आणि फाउंडेशन नंतर हे जीडॅट कोर्स 4 वर्षाचे जे आहेत ते आपण करू शकतोय। यामध्ये तुम्ही स्कल्पचरही निवडू शकताय, म्हणजे फाउंडेशन झाल्यानंतर। तर शिल्पकलाही तुम्ही काम करू शकताय। त्याचबरोबर तुम्ही समजा बेसिक फाउंडेशन केलं तर तुम्ही ॲनिमेशनचाही कुठलाही कोर्स म्हणजे आर्ट कॉलेजमध्ये येत नाही, पण बाहेरच्या कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ॲनिमेशन कोर्स करू शकता। पण माझं असं मत आहे जीडॅट करून केलं तर तुम्हाला ड्रॉइंगचा एक बेस पक्का होऊ शकतो, किंवा ATD किंवा फाउंडेशन 1 वर्षाचा तरी कोर्स करा तुम्ही। ह्याचं कारण की तुम्हाला ड्रॉइंगची पहिली ओळख होईल। खूप लोक असं मला विचारतात की सर मला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, ज्यांना ड्रॉइंगचा काही संबंधी नाही पण ते ॲनिमेशनमध्ये जाण्यास इंटरेस्टेड असतात आणि कुठलेही क्षेत्र निवडत असतात, फक्त त्यात मिळणारा पैसा किंवा यश इतकं बघू नका की तुम्हाला त्याची आवड आहे का, तुम्हाला स्कूलपासून त्या गोष्टी तुम्हाला फॉलो केल्यात का, हे पहिल्यांदा चेक करा। मी पालकांना ह्यासाठी रिक्वेस्ट करेन की माझ्या शेजारचा, माझ्या रिलेशनमधला कोणतरी त्या फील्डमध्ये यशस्वी झाला आहे म्हणून माझ्या मुलग्याला घालवावं, पालकांनी हा विचार नक्कीच करू नये। त्या मुलाचा त्या गोष्टीकडे कल आहे का कला फील्डमध्ये, तर हे बघा। म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन ह्या व्हिडिओमध्ये की मी एकदा माझं शूटिंग एका फिल्मचं चालू होतं आणि एक असंच मला पालक भेटलेत सेटवरती। तर त्यांनी असं बोलता बोलता आमची ओळख झाली, मग तुम्ही काय करताय, काय शिकलाय, हे सगळं झालं। तर त्यांनी एक मला विचारलं की माझा लहान मुलगा आहे म्हटले, तो आत्ता 9वी 10वीला काहीतरी होता त्यावेळी, आणि त्याला शिक्षणात काही इंटरेस्ट नाही, तो फेल होतोय प्रत्येक वर्षी, 10वी ते पास होईल का माहीत नाही। तर बघा तुमच्या फील्डमध्ये काय तर त्याला करू शकत असाल तर। म्हणजे हे जे पालकांचे विचार आहेत ना की ज्याला काही येत नाही तो कला क्षेत्रात नाव मिळवू शकतोय, हा चुकीचा विचार आहे। कारण तुम्हाला असं वाटतं की एक चित्र काढलं की चांगल्या किमतीला विकतात किंवा त्याच्या मागे अभ्यास नाही, चित्रकला म्हणजे काय। तर असं ज्या लोकांना वाटतं त्यांनी स्वतः एक चित्र काढून बघावं की आपलं किती ज्ञान आहे चित्रकलेत, तर ते तुम्हाला अचीव्ह करायला त्यासाठी अभ्यास असतो सगळ्याच कला क्षेत्रात, ॲक्टर होण्यासाठी असो किंवा दिग्दर्शन होण्यासाठी। जे आता अलीकडे नागराज मंजुळेचं यश बघितलं त्यांचं की लगेच एक शॉर्ट फिल्म केल्यावर दिग्दर्शक व्हायला लागलेत महाराष्ट्रात किंवा देशात पण। तर ही एक काय म्हणतात त्याला, एक चळवळ आहे किंवा एक भरती आहे एका काळापुरती। तो पूर काही दिवसांनी ओसरेल, जी खरंच अभ्यासू लोक आहेत, जी पॅशननं या क्षेत्रात आलेत तीच ह्या क्षेत्रात राहू शकतील।
तर मित्रांनो, मी कॉलेजचा आज ज्या अर्थी तुम्हाला सांगितलं, तर हे कॉलेज अनेक महाराष्ट्रात आहेत, ती तुम्ही सर्च करा. आणि नक्कीच कॉलेजमध्ये गेलाय तर मी परवा पण म्हटलं तसं तर आजही सांगेन की फक्त त्या सर्टिफिकेटसाठीच जाऊ नका. तिथं खरंच जे शिकवलं जातंय किंवा ज्या असाइनमेंट आहेत त्या समजून घ्या. मार्कासाठी कुठलाही कोर्स करू नका. तर ओके, आज मी तुम्हाला बेसिक कॉलेज सांगितलीत आणि मी शेवटला एक सांगेन की मी कुठल्याही कॉलेजचा विद्यार्थी नाही. ह्याचं कारण असं की मला त्या चाकोरीत चालायची सवय नाही. म्हणजे ते चुकीचं आहे योग्य आहे मला माहीत नाही, पण माझ्यासाठी ते योग्य आहे. त्यामुळे मी फाउंडेशन कोल्हापूरमधल्या एका आर्ट कॉलेजला ॲडमिशन घेतलं, पण मी 2 ते 3 महिन्यात कॉलेज सोडलं. कारण मला ते मळलेल्या वाटेवर चालण्यापेक्षा थोडा स्ट्रगल करू, आपला पण अभ्यास करू. पण मी गुरु शिष्य परंपरा मानतोय. त्यामुळे मी संजय शेलार सरांच्याकडं काही वर्ष असिस्टंट म्हणून काम केलं आणि तिथून काही गोष्टी मी शिकलो. तर मला त्या सर्टिफिकेटपेक्षा ही पद्धत मला योग्य वाटली. तर ही सगळ्यांनाच योग्य आहे असं मी आत्ता म्हणणार नाही. ज्यांना खरंच ज्यांची कपॅसिटी आहे ते आपल्या इतर कुठल्याही फील्डमधलं शिक्षण घेऊन, म्हणजे वेगवेगळ्या फिल्म लाईनमध्ये असेल किंवा पेंटिंगमध्ये खूप लोक आहेत की जे आर्किटेक्ट झाले आहेत, इंजिनिअरिंग केलं आहे पण पेंटिंग करतायत, फिल्म लाईनमध्ये कॅमेरामन आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत. म्हणजे असं खूप आहे की हेच शिक्षण घेतलं म्हणजे हेच करावं असं नाही. जे लोक यशस्वी झालेत ज्या फील्डमध्ये त्या फील्डचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर त्याचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे नसेल किंवा माझ्याकडे आज पेंटिंगचं कुठल्याही कॉलेजचं सर्टिफिकेट नाही, पण मी त्यात कित्येक वर्ष अभ्यास करतोय, आजही करत राहतोय. आजही माझे एक चित्र तुम्हाला दिसत असेल, त्याच्यामागे अनेक चित्र घडलेली असतात जी प्रॅक्टिससाठी असतात. तर त्यामुळे अभ्यास हा पहिला हेतू ठेवा. आणि कॉलेज झाल्यानंतर म्हणजे तुम्ही समजा GDAT पूर्ण झाला किंवा कुठलाही कोर्स पूर्ण केला तर डोक्यात असं ठेवू नका मी ह्या कॉलेजचा विद्यार्थी आहे किंवा मी इथून पासआउट झालो आहे, माझ्याकडे हे सर्टिफिकेट आहे म्हणजे मी आर्टिस्ट झालो आणि मला सगळं आलं. असं असेल तर मला असं वाटतं ह्या कला क्षेत्रातला तुमचा तो शेवटचा दिवस असेल. तर नक्कीच हा विचार करू नका. अभ्यास करण्याची तयारी ठेवा आणि ह्या फील्डमध्ये आला तर तुम्हाला नक्की यश मिळेल. आणि माझ्या शुभेच्छा आहेत, पण अभ्यास करा नक्कीच, इतकं सांगेन. आणि मित्रांनो, असेच मी व्हिडिओ नवनवीन घेऊन येत राहीन या चॅनलवरती. तर अलीकडे थोडेसे लेट होत आहेत व्हिडिओ, कारण माझे इतर काही ऑप्शनली कामं चालू आहेत, कमर्शियल पोर्ट्रेट चालू आहेत त्यामुळे. तर ओके, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा इतर लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, आत्ताच ज्यांची 10वी झाली 12वी झाले अशा लोकांपर्यंत जाईल. माझ्याकडून थोडक्यात काही माहिती मिळेल. आणि या अगोदरही मी एक केलेला जो व्हिडिओ आहे जो फाउंडेशन या कोर्सवरती किंवा ॲडमिशन प्रोसेसवरती मी सांगितलं, तर तो नक्कीच बघा. तर धन्यवाद, भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.